नमस्कार मित्रांनो, मी रितेश वाळे स्वागत करतो तुमचं रितेश वाळे व्लॉग या चॅनलवर. तर मित्रांनो, आता गावाला कार्यक्रम झाला तर त्याचा व्लॉग मी अर्धाच म्हणजे तुम्हाला दाखवला होता की बाकीचा जो शो आहे ते पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेल. तर तो व्लॉग आता मी दाखवणार आहे. इथून पुढे तुम्ही तो शो फक्त बघा आणि एन्जॉय करा की कसा झाला तो वगैरे, आणि भारी झाला त्याच्यातून काय घेण्यासारखं वगैरे भरपूर काय होतं ते घ्या. सर्व धर्म समभाव, आम्ही फक्त भारतीय, हीच त्यांचं ब्रीदवाक्य ठेवून त्यांनी आज आपल्या त्या कार्यक्रमात त्यांनी रंगत आणली होती, सर्वांना एक संदेश दिला होता. तर मित्रांनो, हा व्लॉग आज वेगळा असणार आहे. तुम्ही कंटिन्यू असा बघा आणि एन्जॉय करा. सर्व धर्मांचे गाणे त्याच्यामध्ये झालेले आहेत. मनोरंजन केलेलं आहे. मनोरंजनाच्या दृष्टिकोनातनं समाज प्रबोधन केलेलं आहे, देश प्रबोधन केलेलं आहे. सर्व धर्म समभाव ही भावना ठेवलेली आहे. तर मित्रांनो, कंटिन्यू हा व्लॉग बघा आणि प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे प्रत्येक नोटिफिकेशन पडेल. आणि व्लॉगमध्ये हा शो कसा वाटतोय तो मला सांगा. कशी व्हिडिओ वाटते ते सांगा, कमेंट करून मला सांगा. आणि कमेंट करा, कमेंट केल्यावर मला कळेल की कसा टाईपचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजेत, कसे काय पाहिजेत ते मला लक्षात येईल. आणि व्लॉगच पाहिजेत का वेगळे असे कंटेंट काढू थोडे, ते लक्षात येईल मला. तर मित्रांनो, चला आता आणि व्लॉग आता आपला शो हा कंटिन्यू असा करू आणि तुम्ही बघा, एन्जॉय करा. जय भारत, जय संविधान. भारतीय संविधानातील शुद्ध नागरिकांनी स्वातंत्र्य, समानता, बंधुता, न्याय आणि या घटनात्मक मुद्द्यांवर आमच्या भारत नावाच्या सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्यात सामान्य माणसाला भारत म्हणून ओळख दिली. आणि बघता बघता या संविधानाच्या गौरवागाथा अनेक देश गाऊ लागले. भारतीय संविधानातील आणि भारतीय लोकसंस्कृती यांच्या शोधातून उगवला महामानव आणि त्याच्या बुलंद आवाजातून आम्ही म्हणालो, तो बुलंद व्हॉइस ऑफ डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, गच्छामि, शरणं गच्छामि. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयम्पि शरणं गच्छामि, द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. सीमाताई हा बोला ना. या टाळ्याच नाही मध्ये आधी शिट्या पण येतात बरं का येतात काय गावाला शिट्या? बाबाच्यात आता वाजल्या होत्या काहीतरी वाजवा नाही, मी तर काय ऐकलं नाही. तुमच्या शिट्या आहेत का कीबोर्ड वाले आहेत आमच्या शिट्या मारतात? ओरिजिनल आहे ना? क्या बात आहे, क्या बात पण शिट्या वाजवतात. वा मस्त भावानो, शाबास. आता तुम्हाला मी सांगतो या सिट्या ज्या आहेत या सिट्या या फक्त आणि फक्त प्रबोधनाच्या कार्यक्रमाच्या आहेत. त्या पाटलींबाईंच्या सिट्या नाहीत बरं का, जे सध्या चालल्या त्या सिट्या नाही आहेत. ह्या सिट्या फक्त जयंती आणि महापुरुषांच्या महामानवांच्या विचारांच्या सिट्या आहेत. त्या महामानवांच्या सिट्या आहेत, त्यामुळे या शेवट बंद राहतील या सिट्या आहेत. चला क्या बात आहे. तर आपण सुरुवात करूया. आजच्या या आपल्या होळीच्या गावात आम्ही आज उपस्थित आहोत. आमचे आदरणीय बंधू प्रशांत लादेदादा आणि तुम्हा सर्वांची टीम प्रशांत दादांसोबत आहे. आम्ही आल्यापासून आमची अविरत सेवा चालू आहे आणि खरोखरच आज खूप छान वाटते की आपल्या आणि आमचा हा मनापासूनचा घेतलेला आम्ही ध्यास आहे की आम्हाला शहरात कार्यक्रम करण्यापेक्षा ग्रामीण भागात खेडोपाड्यात माझ्या या मायमाऊलींना भेटायला मला आवडतं आणि त्यांच्यापर्यंत या भारतीय इतिहासातील या राष्ट्रमातांचा राष्ट्रपुरुषांचा इतिहास हे प्रबोधन पोचलं पाहिजे एवढंच आमचा ध्यास असतो. त्यामुळे आजही या ठिकाणी बुध गावातून आमचे आदरणीय खराटे गुरुजी उपस्थित आहेत. माझे बंधू आदरणीय चेतन खराटे दादा आहेत आणि उद्याचा बुध गावात आपला कार्यक्रम करण्याचा प्लॅन आत्ता आमचा ठरला आहे. कारण उद्याचा 4 मेचा धुळे इथे असणारा कार्यक्रम आमचा नियोजित होता, पूर्वनियोजित, पण तो काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे. त्यामुळे तारीख उद्याची रिकामी होती. आम्ही आज रात्री निघणार होतो, पण चेतन भाऊचं आमच्या खूप तळमळ होती. गेल्या वर्षी सुद्धा त्यांची फार इच्छा होती की ताई आपल्या गावात आम्हाला तुम्हाला घेऊन जायचंय. मला भगवान गौतम बुद्ध, संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत बसवेश्वर, संत सेवालाल, संत कबीरदास, संत रोहिदास, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा महात्मा फुले, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आणि विश्ववंदनीय विश्वभूषण धम्मदाता, मार्गदाता, मुक्तिदाता, ज्ञान सूर्य, प्रज्ञा सूर्य, क्रांती सूर्य, नवकोटीचा नव्हे तर 65 कोटीचा राजा, संविधान निर्माता, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द फादर ऑफ मॉडर्न इंडिया, शेती तज्ञ, अर्थतज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, मानव वंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कामगारांचा नेता, शिक्षणाचा महामेरू, विश्वरत्न, भारत भाग्य विधाता, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर, अशा या महापरिवर्तनवादी महामानवांचे आपण सर्व भारतीयांनी सदैव स्मरण केले पाहिजे. प्राध्यापक कवी दामोदर मोरे यांचे हे शब्द की शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे 2 महान आहेत. पराक्रम हे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते, तर प्रज्ञा ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते. शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती,
शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती, तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात लेखणी होती. दोन्हीही धारदार होत्या, दोन्हीही धारदार होत्या. शिवरायांच्या तळपत्या तलवारीने स्वराज्य खेचून आणलं, शिवरायांच्या तळपत्या तलवारीने स्वराज्य खेचून आणलं आणि त्याच स्वराज्याचं रक्षण करणारं भारतीय संविधान विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी आदरणीय प्रतापसिंग बोधडे दादा काय लिहितात की दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. काय लिहितात? दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळ्यावर. दोघांच्याही आजोबांचं नाव मालोजी आहे का? इतिहास वाचावा लागेल. दोघांच्याही आजोबांचं नाव मालोजी, एक शहाजी मालोजी, एक रामजी मालोजी. दोघांचेही वडील सुभेदार, एक शहाजी सुभेदार, एक रामजी सुभेदार. एकाच्या मुलानं हाती घेतली तलवार आणि एकाच्या मुलानं हाती घेतली लेखणी आणि झाला या देशाचा शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि हा मानाचा मुद्रा करते, हा मानाचा मुद्रा करते, हा मानाचा मुद्रा करते. माझी आजी म्हणायची. आज आपल्या गावखेड्यांमध्ये जात्यावर दळण दळण्याचा प्रकार आहे. तर त्या जात्यावरती दळण दळताना माझी आजी म्हणायची, त्या गीतामार्फत ऐका. आजी काय म्हणायची ऐका. माझी आजी म्हणायची, ओवी माझी आजी म्हणायची, ओवी जात्यावर. माझी आजी म्हणायची, ओवी जात्यावर. भीम बनला सावली, बर का, भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. माझी आजी म्हणायची, ओवी जात्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. बनला सावली,
कोटी कोटीच्या माथ्यावर सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा चंद्रगता हा इंद्र शोभता पुत्र जिजाऊचा चंद्रगता हा इंद्र शोभता पुत्र जिजाऊचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा आपल्या लहान सहान मावळ्यांसोबत जेव्हा शिवबा शत्रूचा नायनाट करण्यास निघाला तेव्हा त्यांच्या तोंडात हर हर महादेव हा नाद फुलला. आमचा राजा शिवछत्रपती झाला.
छत्रपतींचा जय मंगलमय हो. जय राजा शिव छत्रपतींचा जय मंगलमय हो. श्री शिव छत्रपती जय हो. श्री शिव छत्रपती जय हो. स्वराज सुख कर मुक्त धरेवर सुराज करती शिवराजेश्वर. स्वराज सुख कर मुक्त धरेवर सुराज करती शिवराजेश्वर. प्रतिरोधाचा लय हो सत्वर जन भाग्योदय हो. श्री शिव छत्रपती जय 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 हो. याचं गोड तळ पायदळ फौज फाटालही बक्कळ. अंगीत हा हातीच पळ पाहणारा खाक छळछळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत ठेचीत खराची सेना निघाली. हवा लुटली देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. वाघिणीचा तो छावा तथास्तु. गनिमाला कसा
महाराज खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप दाळा, म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होते, दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना. आणि अशा शामियाना खान डौलत डुलेत, खान डौलत डुलेत. सय्यद बनला त्याच्या संगतीला, सय्यद बनला त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी. रोखून नजारा गहिरी जिल्हा. पुन्हा चुकीची माहिती आम्हाला तुम्ही सांगितलं की समोर येत आहेत लोकांमधून अट्रॅक्शन म्हणून, तर तुम्ही मागच्याच इथून आलात. धन्यवाद. सीमाताईंसाठी जरा जोरदार काढा, जोरदार जोरदार काढा सीमाताईं पाटील. चलो धन्यवाद. आणि आत्ता इथपर्यंत झालेला कार्यक्रम तुम्हाला कितपत आवडला, तुमच्या टाळ्या मला बघायच्या आहेत, ऐकायच्या आहेत. आणि आता या ठिकाणी मी तुम्हा सर्वांना विनंती करते, तुम्ही अगदी दूरवरून आलेला आहात, शेवटच्या गीतांपर्यंत जाऊ नका. अगदी आता मोजका कार्यक्रम आपला शिल्लक आहे. या ठिकाणी खास माझ्या मायमाऊलींसाठी ही जात्यावरची ओवी घेऊन आलेली आहे. आणि कोणाला वंदन करावं, कोणाच्या पुढे नतमस्तक व्हावं, हे खास करून माता भगिनी समोर आहेत माझ्या, आणि त्यांच्यासाठी हा प्रबोधनाचा वारसा घेऊन ही छानशी ओवी. कारण आजही आपल्या गावागावामध्ये जात्यावर दळलं जातं. मगाशी तुम्ही सिद्धूचं गाणं ऐकलं, माझी आजी म्हणायची ओवी जात्यावरची, तरी अशीच एक ओवी आहे खास तुमच्यासाठी. पेटीवाले सूर द्या. पहिले माझे वंदन हो, पहिले माझे वंदन हो त्या राष्ट्रमाता जिजाऊला. बघा आपण कोणाला वंदन करायचं, खास करून आपण भारताच्या या इतिहासातील सर्व राष्ट्रमाता यांनाच वंदन करायचं. याच आपल्यासाठी देवीच्या रूपात आहेत. म्हणून पहिले माझे वंदन हो राजमाता जिजाईला, तिने भडविले शिवबाला आणि त्या शंभू राजाला. महाराष्ट्राला 2 छत्रपती 2 सिंहाचे छावे दिले आई जिजाऊने, आणि म्हणून तिने घडविले शिवबाला आणि त्या शंभू राजाला. आता दुसरे आपले वंदन हो, दुसरे आपले वंदन हो अहिल्या देवी होळकरला. दुसरे आपले वंदन हो अहिल्या देवी होळकरला. कुशल
शासक बनून तिनं पाणी पाजिन शत्रूला. आता तिसरं आपलं वंदन हो क्रांती ज्योती सावित्रीला. तिला विसरून कसं चालेल. तिसरं आपलं वंदन हो क्रांती ज्योती सावित्रीला. अंगावर शेण दगड झेलून शिकविलं समस्त नारीला. चौथं माझं वंदन हो त्या माता फातिमा शेखला. मुस्लिम समाजाची महिला होती पण क्रांती ज्योती सावित्रीच्या खांद्याला खांदा लावून ज्ञानदानाचं काम या पुण्यामध्ये भिडेवाड्यात केलं होतं. आणि म्हणूनच चौथं माझं वंदन हो क्रांती ज्योती सावित्रीला. चौथं माझं वंदन त्या माता फातिमा शेखला. समाजाची पर्वा न करता साथ दिली त्या सावित्रीला. आता पाचवं माझं वंदन हो रणांगणा झलकारीला. बघा नीट लक्ष देऊ नका. पाचवं माझं वंदन हो त्या रणांगणा झलकारीला. मेरी झाशी नाही दूंगी असं ठणकाविलं इंग्रजांना. आता सहावं माझं वंदन हो. आता कोणाला वंदन करायचंय. सहावं आपलं वंदन हो माता रमाई आंबेडकरला. सहावं आपलं वंदन हो माता रमाई आंबेडकरला. राणवनात गौऱ्या थापून शिकविलं आपल्या पतीला. सातवं माझं वंदन हो त्या कल्पना चावलाला. माहिती आहे ना कोण कल्पना चावला. व्हेरी गुड. आता सातवं आपलं वंदन हो त्या कल्पना चावलाला. अवकाशात भरारी घेऊन सन्मान दिला या भारताला. आता आठवं आपलं वंदन हो त्या संत मदर तेरेसाला. जशी आपली सिंधुताई सपकाळ माहितीये ना. आता आठवं आपलं वंदन हो त्या संत मदर तेरेसाला. गोरगरीब अनाथांच्या तिनं वाहून घेतलं जीवनाला. आणि आता शेवटी कोणाला वंदन करायचंय. आता नववं आपलं वंदन हो या भारताच्या भूमीला. नववं आपलं वंदन हो या भारताच्या भूमीला. नवरत्नांना बहाल केलं सन्मान दिला या भारताला. नवरत्नांना बहाल करून सन्मान दिला या भारताला. आवडली का ओवी. आता सरला दयन. दळण झाल्यानंतर मायमाऊलीचे हात खूप दुखतात म्हणून आता सरला दयन. थकले व दोन्ही हात ये रे गवई तू दादा लाव दयनाले हात. गाणं तुम्हाला माहिती आहे बरं का. ऐकायचं मी सांगत नाही. घर घर ते बाई जात या पायट्याच्या बारी याच कोरेगावमध्ये या गाण्याचं शूटिंग झालं होतं. घर घर ते बाई जाता या पायटीच्या पायरी. घर घर ते बाई जाता या पायटीच्या पायरी. याद मले आली बाई मन माहेरी. याद मले आली बाई मन केलं माहेरी. घर घर ते बाई जाता या पायटीच्या पायरी. घर घर ते बाई जाता या पायटीच्या पायरी.
लहान लेकरांसाठी आहे बरं का. शिका शिका मुला हात घेऊन लेखनी, अरे बॅरिस्टर तू हो जो माझ्या बाबासाहेबांनी. शिकणार का? शिका शिका मुला हात घेऊन लेखनी, अरे बॅरिस्टर तू हो जो माझ्या बाबासाहेबांनी. अरे बॅरिस्टर तू हो जो माझ्या बाबासाहेबांनी. घर घर देवाई जात या फायदेच्या पायी, घर घर देवाई जात या फायदेच्या पायी. याद मले आली बाई मन गेलं माई, याद मले आली बाई मन गेलं माई, याद मले आली बाई मन गेलं माई, याद मले आली बाई मन गेलं माहेरी. आमची रिया, सायली आणि प्रज्ञा आणि मंगल यांच्यासाठी जोरदार टाळ्या. प्रज्ञाची हो हो प्रज्ञेची ओळख करून देते तुम्हाला. मगाशी मी सांगितलं होतं मराठा कुणबी समाजातून प्रज्ञा आलेली आहे आणि तिने माझ्यासोबत 5 ऑक्टोबर 2022ला विज्ञानवादी बौद्ध धम्माचा स्वीकार केला नागपूरच्या पवित्र दीक्षा मंदिरामध्ये. आणि या ठिकाणी आणखीन एक व्यक्तिमत्व आहे, उत्तर भारतीय आहे बरं का. उत्तर भारतीय म्हणजे युपीच्या आहेत आमच्या या नर्तिका. आणि मुंबई मानखुर्द या ठिकाणी राहणारी, शिक्षण घेते, तिचं इंजिनिअरिंगचं चालू आहे. आणि तिला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. खरं तर ही युपीची आहे आणि पंडित आहेत, म्हणजे हे नको दुबे, रिया दुबे नाव आहे यांचं. आणि यांना काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे आपल्या होळीच्या गावातील आणि आजूबाजूच्या गावातून आलेल्या माझ्या बंधू भगिनींना काहीतरी तिला अगदी अभिमानाने स्वाभिमानाने काहीतरी बोलायचं आहे तुमच्याशी. त्यामुळे रियाला विनंती करते की रिया आप कुछ कहना चाहती हो तो जोर से कह देना. जोरात बोला, जय भीम. तुमचा आवाजच नाही आहे, तुमचा आवाज पाहिजे ना. कसा पाहिजे? तिच्यापेक्षा जोरात पाहिजे, जोरदार. जय भीम. काय असतं परिवर्तनाचा भाग, कारण आपण हे सगळं सादरीकरण करतो की आज त्या मुली स्वतः सांगतात की आम्ही आज जे काही आहोत ते क्रांतीज्योती सावित्रीमाईमुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आहोत. कारण त्यांना जरी मला असं स्वतःला वाटतं की बघा प्रत्येकानं बौद्ध धम्माची दीक्षाच घेतली पाहिजे असं नाही. मी बहुजन समाजातून आहे, अनेक बहुजन समाजातून हजारोंच्या लाखोच्या संख्येनं दरवर्षी दीक्षाभूमीला दीक्षा सोहळा पार पडतो. मला असं वाटतं वैयक्तिक की दीक्षा घेणं जरुरी नाही आहे, पण परिवर्तनाची जरुरी आहे. आणि खास करून भारतीय या महिलांनी परिवर्तित झालं पाहिजे. एका घरातील एक महिला परिवर्तित झाली तर अख्खं घर परिवर्तित होतं. त्यामुळे खास करून तुम्हाला बदलायचंय माय माऊलीनो. तुमच्यामध्ये प्रचंड ताकद आहे आणि निसर्गाने तर आपल्या महिलांकडे अशी एक ताकद दिली आहे ती म्हणजे कोणाकडेच नाहीये पुरुषांकडे, ती म्हणजे नवनिर्मितीची. आणि ती फक्त आपणच आपल्याकडूनच ती घडवू शकतो. नवनिर्मितीचा इतिहास घडवू शकतो. त्यामुळे स्वतःच्या धडावर स्वतःच मस्तक आहे याची जाणीव तुम्हाला होऊ द्या आणि तुमच्या विचारांना प्रश्न पडू द्या. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतःला शोधायची आहेत. आणि जसा तथागतांनी आपल्याला महामंत्र दिलेला आहे, संदेश दिलेला आहे, अत दीप भव, म्हणजे स्वतःच स्वयं प्रकाशित व्हा. स्वतःच्या मनाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधा आणि मग बघा ना कोणाच्या गुलामगिरीत तुम्ही राहणार आणि कुठल्याही अन्यायाला सामोरे जाणार. तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला खास करून माय भगिनींना मला हे सांगायचं असतं आणि म्हणूनच या ठिकाणी सुरू करूया. हे गाणं तुम्हाला आवडलं असेल तर जोरदार टाळ्या पुन्हा एकदा. तर सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं नसतं, माझी जाऊचा जन्म झाला नसता, तर रयतेला बाळ शिवबासारखा राजा मिळालाच नसता, माता क्रांतीज्योती सावित्रीचा जन्म झाला नसता,
तर भारतातल्या कुठल्याही स्त्रीला शिक्षण मिळालं नसतं. आणि म्हणूनच जर का माता रमाईचा जन्म झाला नसता, जर का माता रमाई आंबेडकरचा जन्म झाला नसता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारे लिहिलेले संविधान या भारत देशाला मिळालेच नसते. आणि म्हणूनच भारताचा हा इतिहास घडवणाऱ्या तो राष्ट्रमाता, राजमाता, रणरागिनी माता यशोधरा, माता जिजाई, माता अहिल्या, माता सावित्री, माता फातिमा, माता भीमाई आणि माता रमाईच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि हा मानाचा मुजरा करते. शब्दांकडे लक्ष द्यायचं. बहुजनातील शूर महिलांनी पावन केली भूमी ग, या बहुजनातील शूर महिलांनी पावन केली भूमी ग, पावन केली भूमी ग बाई बाई, पावन केली भूमी ग, ही पावन केली भूमी ग बाई बाई, पावन केली भूमी ग. अशी जिजामाता सावित्री रमाई वाणी, जिजामाता सावित्री रमाई वाणी, बनून दावा तुम्ही ग, जिजामाता सावित्री रमाई वाणी, बनून दावा तुम्ही हो, जिजामाता सावित्री रमाई वाणी, बनून दावा तुम्ही हो. साडेचारशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका रणरागिणीचा जन्म झाला, जिने जंगलातल्या अकराळ विक्राळ जिवंत सिंहाच्या पायात रुतलेला काटा काढण्याचे धाडस केले. आणि तीच धाडसी रणरागिणी भोसले घराण्याची कुलवधू झाली, छत्रपती शहाजी महाराजांची सौभाग्यवती झाली, जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न जन्माला आलं. बाळ शिवबानं जन्म घेतला आणि याच बाळ शिवबानं आई जिजाऊंचं स्वप्न सत्यात उतरवलं. अशी ती राष्ट्रमाता आई जिजाऊ. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की हे राष्ट्रमाते आई जिजाऊ, तू नांदाबूच्या घराघरात सिंहासनी बैस या काळ जात, तुला आरतीने स्तोत्रात गाऊ हे राष्ट्रमाते आई जिजाऊ. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरामध्ये बाळ शिवा आणि बाळ भिवा यांनी पुन्हा एकदा जन्म घ्यावा असं तुम्हा प्रत्येकाला वाटत असेल तर आधी प्रत्येक घराघरामध्ये आई जिजाई आणि आई भीमाई जन्माला यायला पाहिजे, तेव्हाच बाळ शिवा आणि बाळ भिवा जन्माला येईल. जुलमिती मोगलांची शाही पायी डोळ्यानं जिजाई, जुलमिती मोगलांची शाही पायी डोळ्यानं जिजाई, बाळ शिवबाला लढाई शिकवी शिवबाची आई, बाळ शिवबाला लढाई शिकवी शिवबाची आई.
कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा युद्धात दिली सावित्रीने साथ, ज्योतिबांच्या त्या युद्धात दिली सावित्रीने साथ, तिने महिलांच्या विश्वात ज्योत लाविली अंधारात, तिने महिलांच्या विश्वात ज्योत लाविली अंधारात. पायानं शिकून मनुवाद्याची जिरवली ती कुंकुमी ग, जिरवली ती कुंकुमी ग, बाई बाई जिरवली ती कुंकुमी ग. अशी जिजामाता सावित्री रमाई वाणी, जिजामाता सावित्री रमाई वाणी, म्हणून दावा तुम्ही ग. जिजामाता सावित्री रमाई वाणी म्हणून दावा तुम्ही हो, जिजामाता सावित्री रमाई वाणी म्हणून दावा तुम्ही हो. गाणं आवडते का? एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. मजवरी यल्लमा अनु तुझ्या बिगारी दुसरी का मजवरी यल्लमा अनु तुझ्या बिगारी, आई दुसरी का मजवरी यल्लमा अनु तुझ्या बिगारी, मळ तुझ्या चवीत मीनी आई तुझं माझी कैवारी, आती घेऊन जोडक असं वाटतं या जोडक, आई दुसरी का मजवरी यल्लमा अनु तुझ्या बिगारी. सुखाची वाट सौंदर्य डोंगरावर सोनेरी सुंदर, सौंदर्य डोंगरावर सोनेरी सुंदर, एल्लू आईचं मंदिर, एल्लू आईचं मंदिर हेच माझं घरदार, एल्लू आईचं मंदिर हेच माझं घरदार. आई दुसरी का मजवरी यल्लमा आलो तुझ्या बिगारी, आई दुसरी का मजवरी यल्लमा आलो तुझ्या बिगारी. यहा जोरदार टाळ्या, जोरदार जोरदार. बंडी घेऊन मी हातात उघडी देवीचा भंडार, बंडी घेऊन मी हातात उघडी देवीचा भंडार, बंडी घेऊन मी हातात उघडी देवीचा भंडार. कसं वाचतो या संबळ कसं घुमतंय अंगात वाळ, कसं वाचतो या संबळ कसं घुमतंय अंगात वाळ. देवानं विसरून सारं जग नसतो या व्यवहार, आई दुसरी का मजवरी यल्लमा आलो तुझ्या बिगारी, आई दुसरी का मजवरी यल्लमा आलो तुझ्या बिगारी, मळ तुझ्या चवीत ज्ञानी आई तुझं माझी कैवारी, हाती घेऊन जोडक असं वाटतं या जोडक, आई दुसरी का मजवरी यल्लमा आलो तुझ्या बिगारी, आई दुसरी का मजवरी यल्लमा आलो तुझ्या बिगारी. क्या बात है. आपण आज प्रबोधन करायला आलो, तुमच्या अंगात आलं का यांच्या बरोबर? अरे बापरे.
तुझं? अरे बाई काय म्हणते आई कोण आई आई ही आई वय घरी आई नाही आहे हाय, पण या देवी आई कोणत्या? बर बर बरं आई, तुम्हाला प्रश्न विचारू का? विचार त्याची उत्तर द्याल का हो? पहिला अंगार दे अंगर कुणाला हो? मला तुला कापूर दे कापूर देऊ? नारळ दे देवी आई दे बकरा दे नाही ग बाई, तसलं माझ्याकडे काय बी नाही ग. अंगावर एवढं सोनं नाणं बकरं नाही पैसा नाही बकरा नाही नाही, तसलं काही ठेवत नाही, बकरं कोंबडं नारळ. तर मी काय विचारते त्याची? गाव दिसते बाई नाही नाही ए आई आई, बरं तू आहेस ना जागी? जागी आहे मग विचारू का तुला काय? हो नाही, लई प्रश्न आहेत ग, म्हणजे विचार नीट नीट उत्तर दे. आमचे निलेश रावांचे पण लई प्रश्न आहेत, त्यांच्या बी घरी लई आडी अडचण आहे, जरा त्यांच्या बी प्रश्नाची उत्तर दे बाई. त्याला रोज 500 रुपये लागते ते वय सारखं पैशाचा माग तगादा असतो ग. त्याची गरज आहे त्याला आजच्यालाच हो बर देवी आहे, आपल्याकडे वेळ लई कमी आहे बघ, लोक बी तारांबलेत खोळांबलेत, गावाला जायचंय लोकांनी. मी प्रश्न विचारते त्याची उत्तर दे तू नीट नीट, पण जरा वेगळा प्रश्न आहे बरं का माझा. येशील ना बघ? हो जोरात बोल की. होय हा, तर मला सांगशील का एका प्रश्नाचं उत्तर? आपल्या भारतामध्ये मुलींची शाळा कोणी काढली ग? बर जाऊ दे, आता गेलो वाटतं नाही नाही. बरं आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहे ग? आई झोपली का काय ग? आमच्या आईला स्वतःचाच पती माहिती नाही, तुम्ही राष्ट्राचा पती विचारताय. बरं आई, आपल्या या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य संकल्प घेऊन कोण जन्मास आलं ग? जिजाऊन कोणाच जन्माला घातलं बाई? सांग की आई. आई जागी हो की, अगं बोल की. बरं आपलं जाऊ दे आता सगळं. देशाचा पंतप्रधान कोण आहे? प्रधानमंत्री कोण आहे? काहीच माहिती नाही. या बी झोपल्या वाटतं, यांची तर गुंगच झाली मती. झोपले का काय? बरं आता काय करावं मग आई? आता प्रश्नाची उत्तर देत नाहीस तर कसं व्हायचं ग बाई? आम्ही फक्त कोंबडा आणि बकराचं मागतो, बाकी आम्हाला काय ह्यातलं माहितीच नाही बाबा. काय काय आई गप्पच झाली, दातकी बसली का काय? हा, मला जायचंय. कुठं जायचंय? पळून जायचंय. कुणा हा? मागे जाते कुणाच ठाऊक. जायचंय मला पळून. होय, कुणाच्या मागं? या निलेच्या मागं. निलेच्या. अगं बाई बाई, आई थांब, अगं आई थांब, अगं आई आई, अगं माझी लय प्रश्न आहेत अजून. अगं आई काय? अगं 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 बाई 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 बाई, आईला या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. जोरदार टाळ्या जर आवडला असेल तर. जोरात टाळा, जोरदार. हे आता आम्हाला सुचना लगेच. शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. माझा जीवाचा माझ्या भीमाने दिलं, शिजून जीवाचा माझ्या भीमाने केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमाने दिलं, शिजून जीवाचं दान माझ्या भीमाने केलं. नवकोटीची माताजी, नवकोटीची माताजी, मान अंतःकरणाची रमाई झाली स्फूर्ती ज्योती. भीमराव आंबेडकरांची रमाई झाली स्फूर्ती ज्योती. भीमराव आंबेडकरांची.
खरंच आहे खरंच आहे खरंच भीमरावजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजते हो जगभर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजते हो जगभर बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजते हो जगभर मन माझं गेले आनंदून आज मन माझं गेले आनंदून माझा भीम या बाबासाहेबांच्या फोटून ज्ञानाचा निर्माण खरा हिमासारखा माणूस खरा ज्ञानाचा निर्माण खरा हिमासारखा माणूस खरा जन्मा येईल का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का असा पुढारी होईल का साधा पुढारी होईल का असा पुढारी होईल का साधा पुढारी होईल का माझ्या जातीचं थोर नशीब जातीचं माझ्या जातीचं थोर नशीब जातीचं भीम शंभर डबरी सोन महूच्या मातीचं भीम शंभर डबरी सोन महूच्या मातीचं भीमाच्या माझ्या भीमाच्या लेखणीची मार्ग अन्यायावर वार भीमाच्या लेखणीची धार करी अन्यायावर वार भीमाच्या लेखणीची धार अन्यायावर वार भीमाच्या लेखणीची धार अन्यायावर वार नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई नाही कधीच पटणार नाही ही मन धरणी चतुराई बोल ठासून भीम टाकाई बोल ठासून भीम टाकाई नाव जमायचं आपलं नाही नाव जमायचं आपलं नाही अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही अशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही सर्व जगावर ठसा उमटला सर्व जगावर ठसा उमटला कीर्तीचा हा प्रभाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजताय माझ्या भीमाचं नाव घटनेच्या पहिल्या पानावरती गाजताय माझ्या भीमाचं नाव सुख दुःख सारं तुला भीमाने जाणलं पशुमधून तुला माणसात आणलं सुख दुःख सारं तुला भीमाने जाणलं पशुमधून तुला माणसात आणलं ऐकती राहून सुखमुखी घाल ऐकती राहून सुखमुखी घाल लागलं सगळी व्हायला मग लाट कशी वाटते कशी वाटते तुला जय भीम बोलायला मंगलाच कशी वाटते तुला जय भीम बोलायला
लागला कशी वाटतंय रे तुला घेऊन बोलायला आग लागली कशी वाटतंय रे तुला घेऊन बोलायला तुला जय भीम बोलायला बघला कशी वाटते तुला जय भीम बोलायला हे सारनाथाचा जय जयकार बुद्धगयेचा जय जयकार हे पथागताचा जय जयकार हे पंचशिलेचा जय जयकार जय जयकार जय जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार तत्वबुद्धाचे सबळ ढोलतालावर सबळ तत्वबुद्धाचे सबळ ढोलतालावर सबळ पापी नमला अंगुलीमाल त्यागी अशोक खडगढाल नमले दोन तुल्य बळ नमले दोन तुल्य बळ तत्वबुद्धाचे सबळ ढोलतालावर सबळ सारनाथाचा जय जयकार बुद्धगयेचा जय जयकार तथागताचा जय जयकार पंचशिलेचा जय जयकार 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 तर मित्रांनो, अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झालेला आहे.